नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज 9 मार्च. तर आज संध्याकाळी 6:18 अमावास्या ही सुरू होणार आहे. तर उद्या दुपारी 2:30 ती संपणार आहे. तर अमावास्याच्या दिवशी आपण अनेक सेवा आणि अनेक उपाय हे करत असतो. त्यासोबतच अनेक उतारेही आपण अमावास्याच्या दिवशी करत असतो. तर घरातील जी काही नकारात्मकता असते, दारिद्र्य असते, तर ते आपल्याला बाहेर काढायचे असते आणि त्यासाठीच आपण या सेवा आणि उपाय हे करत असतो. त्यासोबतच अमावास्याच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हा उपाय आपल्याला घरामध्ये खूप कटकटी होतात, वादविवाद होतात, कोणाचंही घरामध्ये एकमेकांचं पटत नाही. तर त्यासाठी खूप असा प्रभावी असा हा उपाय आहे. उद्या अमावस्येला किंवा आज संध्याकाळीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर कर्पूर होम हा आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर ज्या घरामध्ये कर्पूर होम होतो तर त्या घरामध्ये कधीही कटकटी, वादविवाद, नकारात्मकता ह्या होत नाहीत. वादविवाद होत नाही आणि नकारात्मकता ही घरातनं बाहेर जाते. तर अवश्य अमावस्याच्या दिवशी हा उपाय करून बघा. कर्पूर होम कसा करायचा तर उद्याचा संपूर्ण दिवस अमावास्या आहे. तर अमावस्याच्या दिवशी पर अन्न हे वर्ज्य करायचं असतं. म्हणजे पर अन्न हे घ्यायचे नाही, खायचं नाही. तर कितीही जवळचं असेल तरीही अमावस्याच्या दिवशी पर अन्न घ्यायचं नाही, खायचं नाही. तर बघा, महिनाभर आपण ज्या काही सेवा करतो, ज्या काही उपासना करतो किंवा पाठ पठण करतो तर त्याचं सर्व फळ हे त्याचं सर्व पुण्य हे त्यांना जातं ज्यांच्या घरी आपण अमावस्याच्या दिवशी जेवण करतो किंवा अन्न ग्रहण करतो. म्हणून आपण बऱ्याच सेवा आणि पारायण करतो तेव्हा त्याचं फळ हे आपल्याला मिळावं त्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपण इतरांच्या घरी अन्न ग्रहण करू नये. कारण आपण केलेल्या पारायणाचे, आपण केलेल्या सेवेचे सर्व फळ हे आपण ज्या घरामध्ये अन्न सेवन करतो तर त्यांना जाते. तर कर्पूर होमला तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्याही तुम्ही सुरू करू शकता. तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सुरू करू शकता. तर कर्पूर होम हा अमावस्या ते अमावस्या असं केला जातो. म्हणजे उद्या अमावस्या आहे तर तुम्ही उद्यापासून पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्याला रोज ही सेवा करायची आहे. तर कर्पूर होमसाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळाची संपूर्ण शेंडी काढून घ्यायची आहे आणि देवासमोर एक प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये शेंडीची बाजू ही देवाकडे करून आपल्याला हा नारळ त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आणि नारळावर एक भीमसेनी कापूर किंवा जो तुमच्याकडे कापूर असेल तो कापूर ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे. त्यापेक्षा जास्तही तुमची करायची इच्छा असेल तर तितक्या वेळाही तुम्ही करू शकता. तर रोज आपल्याला ही सेवा करायची. रोज आपल्याला त्या नारळावरती एक कापूर जाळून आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही जप करायचा आहे. तर पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्याला रोज ही सेवा करायची आहे. तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे. पण तुम्ही उद्यापासून ही सेवा करणार आहात तर उद्या सकाळी तुम्ही जर ही सेवा करत असाल तर पुढची अमावस्या येईपर्यंत रोज सकाळीच तुम्ही ही सेवा करायची आहे. 5-10 मिनटं मागे पुढे झाले तरीही चालतील, पण सकाळी करणार असाल तर सकाळीच रोज आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर जर नारळाला तडा गेला तर नारळ विसर्जित करायचा आहे आणि दुसरं नारळ आपल्याला घ्यायचं आहे. आणि पुढची अमावस्या येईपर्यंत, पुढची अमावस्या आली की तो नारळ आपल्याला फोडायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे. तर फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आहे. बाहेरच्या कोणालाही, नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही तो नारळाचा प्रसाद हा द्यायचा नाही. त्याचबरोबर मासिक धर्म आला तर 5 दिवस सेवा स्किप करा आणि त्यानंतर परत सुरू करा. त्याचबरोबर जर सुतक असेल तर सेवा करू नका. तर कर्पूर होम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर अवश्य सर्वांनी या अमावस्येला तुम्ही ही सेवा करून बघा. तर पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्ही रोज कर्पूर होम करा. नक्कीच तुमच्या ज्या काही घरातील वादविवाद, कटकटी आहे तर त्या नक्कीच कमी होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.